नाव प्रगती सुनील हांडे. मी माझा जन्म आर्वीत आणि सासर माझं उमरज. मला 25 वर्ष झालं माझ्या लग्नाला. आर्वीला पण तुकाई देवीचं मंदिर आहे. लहानपणापासून आईबरोबर जायचो आम्ही. आणि लग्न झाल्याच्या नंतर पण इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे. 25 वर्ष झाले लग्नाला. तर दरवेळेस आम्ही नवरात्रात येतोच. म्हणजे त्या महालक्ष्मीचं तेवढं हेच आहे का ते सगळे येतातच. उमरजचे प्रत्येक व्यक्ती हा नवरात्रात येतोच. नवरात्रात सकाळी आरती वगैरे इतकं प्रसन्न असतं. इथं आल्याच्या नंतर एकदम असं वाटतं वर्षभर असेच छान असे उत्सव व्हावेत. किंवा आता लॉकडाऊन संपले, आज इतकं छान वाटते. फार म्हणजे फार छान वाटते. जयश्री अशोक हांडे. माझं माहेर नारायणगाव. नारायणगावला मुक्ताईचं मंदिर आहे. तिथं पण अशीच आमची सेवा चालते. आणि इकडं उमरजला आम्ही सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठतो. अतिउत्साही वातावरणात शिवाय. आणि मंदिरात पण आल्यानंतर आरतीला एकदम असं उत्साह वाटतो आम्हाला. आणि घरात पण आमचे घट असतात. तिथं पण संध्याकाळी हरिपाठ असतो मंदिरात. हरिपाठात पण एकदम उत्साही सर्व असतात आम्ही. हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आरती असते. आरतीला पण भरपूर लोक असतात. कोरोनाचं सगळे नियम पाळून असतात सर्वजण. मास्क वगैरे सॅनिटायझर वगैरे घेऊन असतात. काय वाटत नाही. एकदम मंदिर फुलल्यामुळे एकदम प्रसन्न वातावरण वाटतं आम्हाला. सुमन विठ्ठल हांडे. माझं माहेर पिंपळवंडी. आणि तिथे पण मळाबाईचं देऊळ आहे. तिथे पण भरपूर उत्सव भरतो. आणि मला दिले उमरजमध्ये. आणि उमरजमध्ये पण 9 दिवस एवढा आनंदी असतो. घरामध्ये पण आनंदी. सकाळची माळ वगैरे जप हा नेहमी चालतो सकाळ संध्याकाळ. आणि इथं आरती पण छान होती सकाळ संध्याकाळ. महिला भरपूर येतात, आनंद घेतात. आणि असंच वाटतं का हे 12 महिने असंच आनंदी असावा. आणि हा कोरोना देवीने हटावा आणि आम्हाला आनंदी लवकर मोकळं करावा. माझं नाव मंगल पांडुरंग बोराडे. मला उमरजमध्ये दिले. 35 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आणि देवीच्या निमित्ताने आम्ही येतोच नवरात्रात. आणि खूप आनंदी प्रसन्न. परमात्मा आमच्यासोबत आहे. देवीची शक्ती आमच्याबरोबर आहे. आम्ही खूप खुश आनंदी आहे. माझं नाव मंदाकिनी किसन हांडे. सकाळी लवकर उठल्यावर देवीचं दर्शन घेतल्यावर दिवस अगदी आनंदात जातो. मन प्रसन्न राहतं. की शिवकालीन 400-450 वर्षापासून ही परंपरा आपल्या गावात झालेली आहे. आणि हे महालक्ष्मी देवस्थान जे कोल्हापूरचं आहे त्याचं हे अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं. हिंगणे सरदार होते आणि ते हिंगणे सरदारांचा हा इतिहास आहे. आणि या ठिकाणी जुनं जे गाव आपलं आता विस्थापित झालेलं आहे, हे पुनर्वसित गाव आहे, त्या ठिकाणी देवी त्या ठिकाणी साक्षात देवीने दर्शन दिलेलं आहे असा इतिहास आहे. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अंतर्गत मी बोलू इच्छितो की 9 दिवस ह्या देवीचा या ठिकाणी सप्ताह होतो. त्याच्यामध्ये 7 दिवस सप्ताह असतो. हरिभक्तपरायणांचा सप्ताह असतो. सर्व या पंचकृषीतले किंवा महाराष्ट्रातले महाराज या ठिकाणी येऊन या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काल्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये 2 दिवस म्हणजे होमाचा दिवस आणि दसऱ्याचा दिवस इथं नाटकाचे प्रयोग या ठिकाणी होतात. आमचे मार्गदर्शक माननीय श्री अशोक शेठ हांडे आणि त्यांचे वडील किसनराव नथुजी हांडे, त्याचप्रमाणे आमचे जुने अध्यक्ष यशवाय हांडे असतील, भिकूशेठ बोराडे असतील, दोंडीभाऊ शेठ घांगाळे असतील, ही जुन्या मंडळींनी ही परंपरा आतापर्यंत चालवलेली आहे. आणि नवीन आता ही परंपरा आम्ही जपण्याचं काम अध्यक्ष म्हणून आणि विश्वस्त म्हणून आणि आमच्या गावातले सर्व ग्रामस्थ एकजुटीने या ठिकाणी काम करत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं पण सांगायचं म्हटलं तर नाटकाचा प्रयोग हा आलाच. हरिभक्तपरायण जी मंडळी आहेत 7 दिवस आम्ही सप्ताहसुद्धा करतो. आणि जुन्या गावामध्ये रोज 5:30 वाजता आणि 6 वाजता दोन्ही देवींची आरती होते. या ठिकाणी सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता रोज आरती होते. आणि डाका मळगंगेच्या डाका हा विशेष भाग आमच्या इथं होत असतो. तर मळगंगेच्या डाका ह्या चिरकाळापासून या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. मी अध्यक्ष झाल्यापासून आम्ही 700 वृक्षांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. त्याला ड्रिपिंग त्याचं संवर्धन करण्याचं सेवटी ग्रुप म्हणून आमच्या गावामध्ये फार मोठा ग्रुप आहे. त्याचप्रमाणे पुण्याला शाळकरी ग्रुप आहे. त्याच्यानंतर पुणेरी ग्रुप आहे.
आणि मुंबईचे आमचे जे व्यापारी आहेत, जे फ्रूट मार्केटला आहेत, नोकरीनिमित्त मुंबईला आहेत, त्यांचंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगदान असतं. आणि ह्या दिवसामध्ये पूर्ण गाव या ठिकाणी पूर्ण जोमाने या ठिकाणी उपस्थित राहून हे यात्रा महोत्सव तयार करतं. 450 वर्षापूर्वी हिंगणे सरदार म्हणून नाशिकला होते आणि हिंगणे सरदार त्यावेळेला पायी जायचे कोल्हापूरला. तर कोल्हापूरला गेल्यावर वृद्धापकाळ आला आणि कोल्हापूरला गेले असताना तिथे त्यांच्या मनात देवीच्या पुढं असं म्हणले की आता मी शरीराने येऊ शकणार नाही, मनाने रोज तुझ्या दाराशी आहे. आणि त्यानंतर तिथे झोपले ओसरीमध्ये आणि त्यांना दृष्टांत झाला की तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर येते, पण जिथे तू माझ्याकडे संशयाने पाशील मी तिथेच थांबील, पुढे येणार नाही. आणि त्यावेळेला उमरज मार्गे रस्ता होता. पुष्पावती नदीच्या तीरावर आले आणि न्याहारीसाठी तिथे थांबले, स्नान संध्या केली आणि त्यांच्या मनामध्ये एक विकल्प आला की खरंच आई आपल्याबरोबर आली का. आणि संशयाने त्यांनी मागं पाहिलं. मागं पाहिल्यानंतर तिथे 3 मोठ्या बुडी मारल्याचा आवाज झाला आणि आकाशवाणी झाली की मी आता इथंच थांबेल, पुढे येणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी तिथे खाली जाऊन पाहिलं तर वाळूच्या जुन्या गावात ज्या मूर्ती आहेत त्या वाळूच्या स्वयंभू आहेत आणि त्या मूर्ती त्यांनी वर काढल्या. तिथं त्यांनी ज्यावेळेला गाभारा बांधला आणि मूर्तीची स्थापना केली हिंगणे सरदारांनी. हिंगणे दप्तर म्हणून गव्हर्नमेंटने पुस्तक प्रकाशित केलेले 3 भाग आहेत त्याचे. तर पहिल्या भागात एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये राधाबाई म्हणून हिंगण्यांच्या घराण्यातल्या होत्या आणि त्या आळंदीला आल्या होत्या कार्तिकी एकादशीला आणि तिथे त्यांनी त्या मूर्तीचा उल्लेख केलेला आहे. या मूर्तींच्याबद्दलचा एक पत्र आहे. दुसरं एक त्यावेळेला त्यांनी इथं नवरात्राचं हवन केलं होतं. त्या हवनाचा खर्च मिठासहित सगळा मांडलेला आहे. दक्षिणा मिठासहित सगळा खर्च मांडलेला आहे. आणि तिसऱ्या भागाचं पुस्तक काय आम्हाला अजून मिळालेलं नाही. 2 पुस्तकं आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोल्हापूरचा उल्लेख केलेला आहे. तर आत्ता कोल्हापूरला किरणोत्सव होतात. त्याच्यापैकी 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी 3 दिवस सूर्याची किरणं देवीच्या पहिल्या दिवशी पायावर, दुसऱ्या दिवशी पोटावर आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण अंगावर पडतं. त्यातला पहिला दिवस उमरसकरांसाठी राखीव होता. तर आता मधल्या काळामध्ये महिलांना प्रवेश दिल्यापासून ती प्रथा त्या लोकांनी बंद केलेली आहे. आत्ता ती प्रथा चालू नाही आहे तिथे. पण मी स्वतः जाऊन त्या पूजा तिथे केलेल्या आहेत नैवेद्यासहित. आणि ह्याला उपपीठाची परवानगी देण्यासाठी मागण्यासाठी त्यांच्याकडं 2 वेळा अर्ज केलेले आहेत, पण अजून त्यांची काही परवानगी आलेली नाही. उजव्या बाजूला आहे ती महाकाली, मध्ये आहे ती महालक्ष्मी आणि डाव्या हाताला आहे ती महासरस्वती. अशा या 3 देवींचा सुंदर संगम आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या 3 देवींची देवळं असलेली एक सांगलीच्या जवळ आंबावाडी म्हणून आहे, एक इथे उमरज आहे आणि तिसरं वज्रेश्वरीला 3 देवी आहेत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.